आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। बार्शी मुख्य बाजारपेठेतील एका सराफ दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या एका दाम्पत्याने दागिने पाहत असताना नोकरास बोलण्यात गुंतून 9 ग्रॅम सोन्याचे 60,000चे टॉप्स चोरून नेल्याची घटना बार्शी शहरात घडली आहे। याबाबत शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत सराफ व्यापारी तन्मय बुडुक यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी ग्राहक बनून आलेल्या एक महिला आणि पुरुषाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे किराणा बाजारपेठेत सराफी दुकान असून या दिवशी भर दुपारी सोने खरेदीस अनोळखी एका पुरुषासोबत महिला आली। महिलेने कानातील टॉप्स मागितले असता मारुती जाधव आणि सलमान शेख कामगारांनी ट्रे मधून दाखवू लागले। अनोळखी व्यक्तीने त्यातील दागिने हातात घेतले आणि महिलेने माझ्याजवळ सध्या 20,000 रुपये आहेत, उद्या सोन्याची अंगठी मोडून टॉप्स घेऊन जाते म्हणून दोघेही दुकानातून निघून गेले। कामगारांनी ट्रे मध्ये ठेवलेले दागिने मोजून पाहत असताना त्यातील टॉप्सची एक जोड कमी दिसताच त्याचा शोध घेताना दिसला नाही। या घटनेनंतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासातील त्या दोघांनी टॉप्स घेतल्याचं दिसून आलं। दुकानाबाहेर डोकावले असता दिसले नाहीत। पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पायघन करीत आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।